पुण्यात देखील 5ही मानाचे गणपती आहेत ते पुढच्या काही काळामध्ये आपापल्या रथामध्ये आरूढ होतील आणि तिथे देखील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या रांगोळ्यांबद्दल अधिक सांगते आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरे। पुण्यामध्ये गणेशोत्सव मिरवणुकींचा उत्साह हळूहळू त्याचा रंग जो आहे तो चढताना पाहायला मिळतोय आणि गणेशोत्सवाची मिरवणूक विसर्जनाची मिरवणूक म्हटल्यावरती रांगोळ्या हा या सगळ्या विसर्जन मिरवणुकीचा अविभाज्य भाग आहे असं म्हणता येईल। खरं तर आज पाऊस आहे आणि त्यामुळे रांगोळीचे रंग नेहमी जसे आपल्याला दिसतात तसे दिसत नाहीयेत, पण तरी सुद्धा आजकाल बाल अत्याचार, लहान मुलांवरचे लैंगिक अत्याचार हा जो एक अतिशय गंभीर प्रश्न आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला बघायला मिळतो, त्याच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी म्हणून ही रांगोळी जी आहे ती काढण्यात आली आहे। राष्ट्रीय कला अकादमीचं हे पथक आहे आणि संपूर्ण मिरवणुकीच्या मार्गावरती यांनी काढलेल्या रांगोळ्यांच्या पायघड्या गणपती बाप्पासाठी घातल्या जातात। त्या पायघड्यांवरून चालत गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत जो निरोप आहे तो दिला जात असतो। या रांगोळ्यांचे रंग आणि हा सगळा उत्साह, ही सगळी मिरवणूक आज दिवसभर आपण पाहणार आहोत। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह भक्ती बिसुरे, एबीपी माझा। गणपती बाप्पा